आयोगाला नेमका ऍस्पिरंट्स कडून काय एक्सपेक्टेड आहे मला माहित नाही. की आयोगाला काही हे वाटते का की फक्त विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतरच करावं म्हणून. तसं बघा ना, हा ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026 मध्ये झालेला एक प्रश्न आहे, सायन्सचा प्रश्न. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश आहे. आता या आधी पण मी जेव्हा जेव्हा या टॉपिकवर शिकवायचो तेव्हा तेव्हा मी हे सांगायचो की तुम्हाला पूर्ण पिरियॉडिक टेबल पाठ करायची गरज नाहीये. यामध्ये हा जो पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप मिळून असतो याला एस ब्लॉक म्हणतात. 13 पासून 18 पर्यंत असतं याला पी ब्लॉक म्हणतात, आणि हे 2 पासून 12 पर्यंत, सॉरी 3 पासून 12 पर्यंत असतं याला डी ब्लॉक म्हणतात. खाली लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड सिरीज आहे, याला ए ब्लॉक म्हटलं जातं. आता मी विद्यार्थ्यांना जरी सांगायचो की पहिला आणि दुसरा ग्रुप पाठ करा, 17वा आणि 18वा ग्रुप पाठ करा, आणि 30 पर्यंतचे मूलद्रव्य पाठ करा. पण आयोगाने आता प्रश्न विचारला की या पी ब्लॉक मधील कोणता मूलद्रव्य आहे म्हणून, आणि ज्याचा आन्सर आहे काय, तर हा आहे इंडियम या ठिकाणी. बरोबर, म्हणजे हा जो दिलेला प्रश्न आहे ना, हा आहे इंडियम. हा बघा इथं थर्ड ऑप्शन पी ब्लॉक मधला आहे. आता यावरून काय आयोग हे एक्सपेक्ट करताय का की विद्यार्थ्यांनी पूर्ण 118 ही मूलद्रव्य पाठ करायला पाहिजेत? मला वाटतं की कुठतरी ना की हा फक्त कट ऑफ मेंटेन करून ठेवण्यासाठीचे असे प्रश्न आहेत. हा नेमका या मूलद्रव्याचा नेमका काही स्पेसिफिक असा उल्लेख हेडबोर्ड किंवा एनसीईआरटी मध्ये सापडतोय का, हा आपल्याला थोडंसं चेक करावं लागेल. आणि त्याहून आपल्याला मला वाटतं की पुढची स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला आखता येईल. तुम्हाला काही सापडलं तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका, किंवा मी माझा नंबर तुम्हाला शेअर करतोय यावर टाका. आणि जर मला सापडलं तर आपला टेलिग्राम चॅनल आहे हेमराज सर टेक्स्टबुक, आणि जो व्हॉट्सअप चॅनल आहे जो तुम्हाला या नंबरवर मेसेज करून जॉईन करता येईल त्या ठिकाणी मी शेअर करतो.